नमस्कार. रोज ऑफिसच्या डब्यासाठी काय बनवायचं हा प्रश्न पडतो का? आज दुपारच्या जेवणामध्ये मी तुमच्यासाठी घेऊन आले आहे 3 झटपट सुक्या आणि चविष्ट भाज्या. चला तर मग सुरुवात करूया आजच्या डब्यासाठी खास रेसिपींना. मूग डाळ दोडके भाजी. सर्वात आधी मूग डाळ स्वच्छ पाण्याने धुवून घेऊया आणि अर्धा तास भिजत घालूया. दोडक्याची साल काढून स्लाइस करून घ्या. आता कढईमध्ये तेल गरम करून जिरे आणि मोहरीची फोडणी देऊया. त्यामध्ये बारीक चिरलेला कांदा घालून परतून घेऊया. कांदा लालसर झाला की त्यामध्ये लसूण अद्रकची पेस्ट घाला आणि टोमॅटो घालून छान परतून घेऊया. टोमॅटो घातल्यावर चवीपुरते मीठ घाला, म्हणजे टोमॅटो लवकर शिजतात. थोडी कढीपत्त्याची पाने घालून छान परतून घेऊ. आता त्यामध्ये मेन्शन केलेले मसाले घालून भिजवलेली मूग डाळ टाकूया. 2 मिनिटे परतल्यावर त्यामध्ये चिरलेले दोडके घालूया. झाकण ठेवून मध्यम आचेवर शिजू द्या. शेवटी कोथिंबीर टाकून छान मिक्स करा आणि तयार आहे हलकी फुलकी आणि डब्यासाठी परफेक्ट भाजी. घरगुती चवीची मऊसर आणि स्वादिष्ट मूग डाळ दोडक्याची भाजी. ही एकदम सोपी पद्धत आहे, नक्की ट्राय करा. दुसरी सुकी भाजी, साधी सोपी भेंडीची भाजी. ऑफिस डब्यासाठी भेंडीची साधी पण चविष्ट भाजी. सगळ्यात आधी भेंडी पूर्ण कोरडी असायला हवी. टोमॅटो आणि कांदा बारीक चिरून घ्या. जर भेंडी चिरताना चिकट होत असेल तर चाकूला थोडं तेल लावून मग भेंडी चिरायला घ्या. आता कढईमध्ये तेल घेऊन जिरे आणि मोहरी फोडणी द्या. त्यात कांदा परतून घ्या. लसूण आणि अद्रकची पेस्ट घाला आणि टोमॅटो घालून शिजवून घ्या. आणि नंतर हळद घालून त्यात चिरलेली भेंडी घाला. 2-3 मिनिटं परतून घ्या. आता त्यामध्ये मेन्शन केलेले मसाले आणि मीठ घालून हलके हाताने मिक्स करा. आता दुसरी टीप म्हणजे जर भेंडी चिकट वाटत असेल तर त्यामध्ये थोडा लिंबाचा रस घाला. झाकण न ठेवता भेंडीला छान शिजवून घ्या, म्हणजे भेंडी चिकट होणार नाही. तर अशी झटपट आणि चविष्ट भेंडीची भाजी तयार झाली आहे. ऑफिसच्या डब्यासाठी एकदम परफेक्ट आणि कमी मसाल्यातली टेस्टी रेसिपी आहे. तुम्ही पण नक्की करून बघा आणि कशी वाटली ते मला कमेंटमध्ये सांगा. आता बघणार आहोत मूग डाळ ढेमसे भाजी. तिसरी भाजी आहे मूग डाळ ढेमसे, अगदी गावाकडच्या चवीची. कढईत तेल गरम करून मोहरी आणि जिरे तळतळू द्या. कांदा घालून परतून घ्या आणि आता लसूण अद्रकची पेस्ट घालून परतून घेऊया. त्यामध्ये टोमॅटो घाला आणि मेन्शन केलेले मसाले घालून परतून घेऊया. छान परतल्यावर चिरलेले ढेमसे आणि भिजवलेली मूग डाळ टाकून थोडं परतून घ्या. झाकण ठेवून मंद आचेवर शिजवून घ्या. शेवटी कोथिंबीर टाकून सर्व्ह करा. ही भाजी भाकरी किंवा पोळीबरोबर दोन्ही सोबत अप्रतिम लागते. तर अशा प्रकारे तयार झाल्या आपल्या 3 झटपट आणि चविष्ट सुक्या भाज्या. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.